नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया नागपूर पोलीस भरती पेपर SRPF पेपर संच ए. याच्यामध्ये बघूया आपण मराठी व्याकरण. यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत. बघूया आपण पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे, आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय बघा. नंबर 1 वर आहे दुःख, नंबर 2 हर्ष, राग आणि भीती. आपला आन्सर आहे ब, हर्ष. आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहे हर्ष. जलद धावतो याच्यामधील जलद शब्दाची जात ओळखा. जलद धावतो याच्यामध्ये जलद या शब्दाची जात ओळखा. पर्याय बघा काय आहे, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियाविशेषण. आपला आन्सर आहे ड म्हणजे 4 क्रियाविशेषण अव्यय. जलद हा आपला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्न नंबर 3, आणि हा शब्द प्रकार ओळखा. म्हणजे आणि या शब्दाची जात ओळखा. आणि हा आपला अविकारी शब्द आहे, तर नक्कीच नाम, क्रियापद, विशेषण येणार नाही. आणि हा आहे उभयन्वी अव्यय, कारण आणि हा 2 शब्दांना आणि 2 वाक्यांना जोडण्याचं कार्य करते. समोरचा प्रश्न आहे, घरात शब्दाची विभक्ती कोणती? घरात या शब्दाची विभक्ती ओळखा. घर या शब्दाला त हा प्रत्यय लागला आणि उच्चारानुसार आत हा प्रत्यय लागला आहे. नक्कीच आपला आन्सर आहे क म्हणजे सप्तमी. सप्तमी. समोरचा प्रश्न बघूया. नंबर 5, पाणी प्या या वाक्याचा वाक्यप्रकार कोणता? म्हणजे हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? विधानार्थी आहे, आज्ञार्थी आहे, प्रश्नार्थी आहे, उद्गारार्थी आहे. पाणी प्या. आन्सर आहे ब, आज्ञार्थी. आज्ञा आहे म्हणून आज्ञार्थी. चंद्रा खालील वाक्यातील अलंकार ओळखा. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. चंद्रासारखा तिचा चेहरा उजळतो. पर्याय बघा काय, रूपक, उपमा, अनुप्रास आणि यमक. चेहऱ्याला चंद्राची उपमा दिलेली आहे. दोन्ही गोष्टीतील साधर्म्य सांगितलेलं आहे. तर आपला आन्सर आहे ब, उपमा अलंकार. चेहऱ्याला चंद्राची उपमा दिलेली आहे म्हणून आन्सर उपमा अलंकार. प्रश्न नंबर 7, आम्ही शब्दाची जात ओळखा. आम्हीमधला मूळ शब्द आहे मी आणि मीचं अनेकवचन आहे आम्ही. पर्याय बघा काय आहे, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आपलं योग्य आन्सर आहे 2 ब, सर्वनाम. तो खेळतो. काळ ओळखा. या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. पर्याय बघा काय, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ. एकच क्रियापद आहे आणि त्या एका क्रियापदाला तो हा प्रत्यय लागलेला आहे. आपला आन्सर आहे ब, वर्तमान काळ. तो खेळतो. आन्सर आहे वर्तमान काळ. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कर्तरी प्रयोग असलेले वाक्य ओळखा. खालीलपैकी कर्तरी प्रयोग असलेले वाक्य ओळखा. काम माझ्याकडून झाले, काम केले गेले, रामाने पत्र लिहिले गेले. हा प्रश्न संदिग्ध आहे, कारण कर्तृप्रयोगातलं वाक्य इथे जर घेतलं तर इथे काम 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 हा शब्द जो आहे, काम आहे, पत्र आहे, या कर्माला प्रत्यय नाही आणि इथले कर्ते गायब झालेले आहे. आणि त्यांनी आन्सर दिलं क नंबर, रामाने पत्र लिहिले. पण रामाने पत्र लिहिले हे वाक्य कर्तरी नाही आहे, हे वाक्य कर्मणी आहे. तर हा प्रश्न संदिग्ध आहे, कारण अ, ब आणि ड यातला आन्सर एक कोणता आहे हे सांगता येत नाही, कारण रामाने पत्र लिहिले हा कर्मणी प्रयोग आहे आणि काम या शब्दाला प्रत्यय नाही आहे, तर ते वाक्य तिन्ही पण कर्मणीमध्ये येते. तर तो प्रश्न संदिग्ध असल्यामुळे कदाचित तो रद्द होऊ शकते. प्रश्न नंबर 10, खालीलपैकी बहुव्रीही समास ओळखा. खालीलपैकी बहुव्रीही समास ओळखा. पर्याय बघा, चतुर्भुज, ग्रामदेवता, राजपुत्र, सुंदर फूल. आपला आन्सर आहे अ, चतुर्भुज. 4 आहे भुजा, जिचे अशिती असा विग्रह होतो म्हणून आन्सर आहे बहुव्रीही समासाचे उदाहरण चतुर्भुज. बाकी ग्रामदेवता, राजपुत्र, सुंदर फूल हे शब्द आपले आहे तत्पुरुष समासाचे उदाहरण. ग्रामदेवता या शब्दाचे विग्रह होते गावाची देवता किंवा ग्रामाची देवता, राजाचा पुत्र आणि सुंदर असे फूल. हे तिन्ही शब्द गेले आपले तत्पुरुष समासामध्ये. त्यानंतर 11, सत्कार या शब्दाचा संधी विच्छेद कोणता? म्हणजे सत्कार या शब्दाचा योग्य विग्रह ओळखा. पर्याय सत्कार, सतधिकार, सदधिकार, सतधिकार. सतधिकार इथे तचा त राहते म्हणून आन्सर ब, सतधिकार. आणि तो आहे आपला प्रथम रूप व्यंजन संधी.
कारण इथे त आहे. सत्कार, सत अधिक कार, प्रथम रूप, व्यंजन, संधी. समोरचा प्रश्न, जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय बघा काय, मंद, वेगवान, हळू आणि स्थिर. समानार्थी विचारलेला आहे. तर जलद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वेगवान, आणि जलद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला असेल तर मंद किंवा हळू. समोरचं वाक्य आहे, त्याने माझ्याकडून काम करून घेतले. येथे प्रयोग कोणता आहे? त्याने हा कर्ता आहे, काम हा कर्म आहे, आणि ती क्रिया भूतकाळी आहे. हा नवीन कर्मणी प्रयोग आहे. आन्सर नंबर ब आहे, कर्मणी प्रयोग. कारण संधी आणि भाव होऊ शकत नाही, कर्तरी होऊ शकत नाही, कारण कर्तरीमध्ये त्याने हा कर्ता आणि कर्तरी ते प्रत्यय आहे. तर आपला आन्सर आहे ब, कर्मणी प्रयोग. तो धावत आहे या वाक्यातील काळ ओळखा. तो धावत आहे या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय बघा काय आहे, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि भविष्यकाळ. आहे हे वर्तमान काळ आहे आणि धावत ही क्रिया सुरू आहे. म्हणजे वर्तमान काळामध्ये धावण्याची क्रिया सुरू आहे, म्हणजे याचा आन्सर ब आहे, अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे चालू वर्तमान काळ. आणि या वाक्यात 2 क्रियापद आहे, म्हणून आन्सर अपूर्ण वर्तमान काळ. जो परिश्रम करेल तो यशस्वी होईल. येथे वाक्याचा प्रकार कोणता? या वाक्यामध्ये इथे जो आणि तो आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. साधे वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि उद्गारते वाक्य. आपला आन्सर आहे क, मिश्र वाक्य. कारण इथे जो आणि तो आहे, आणि ज्या वाक्य जो, तो, जे, ते येतात ते सगळे वाक्य मिश्र वाक्य म्हणून कार्य करतात. म्हणून आपला आन्सर क, मिश्र वाक्य. आणि याच वाक्याचा सर्वनामाचा प्रकार विचारला असेल तर ते आहे आपलं संबंधी सर्वनाम. प्रश्न नंबर 16, छान मुलगा यातील छान शब्दाची जात ओळखा. छान हा शब्द मुलाबद्दल विशेष माहिती देत आहे. छान हा शब्द मुलाबद्दल विशेष माहिती येत आहे, म्हणून आपला आन्सर ब, विशेषण. आणि त्यातील ते आपलं गुणवाचक विशेषण. तो सिंह आहे येथे कोणता अलंकार आहे? म्हणजे तो सिंह आहे येथे अलंकार ओळखा. तोला सिंहाची उपमा दिली. इथे तो आणि सिंह हे दोन्ही गोष्टी एकरूप केलेल्या आहे. तोला सिंहाची उपमा दिलेली आहे. आपला आन्सर आहे अ, रूपक अलंकार. रूपक अलंकारामध्ये कोणतेही साधर्म्यवाचक शब्द येत नाही, म्हणून आपला आन्सर अ, रूपक अलंकार. चंचल चांदणे चमचमत होते. चंचल चांदणे चमचमत होते येथे कोणता अलंकार आहे? या वाक्यामध्ये च, च ची पुनरावृत्ती आहे. आणि कोणत्या वाक्यामध्ये जेव्हा व्यंजनाची, स्वरांची, अक्षराची, शब्दांची पुनरावृत्ती होते तेव्हा ते वाक्य येते अनुप्रास अलंकार. तर आपला आन्सर आहे क, अनुप्रास अलंकार. च, च ची पुनरावृत्ती झालेली आहे, अनुप्रास अलंकार. प्रश्न नंबर 19, प्रश्न नंबर 19 याच्यामध्ये बघा, राजा अधिक ईश्वर या विग्रहाचा आपल्याला योग्य शब्द ओळखायचा आहे. राजा अधिक ईश्वर याची संधी कोणती? पर्याय बघा, राज विसर्ग अधिक श्वर, राजेश्वर, राजेश्वर आणि राजेश्वर. आता इथे 19 नंबरचा आन्सर आहे ब, राजेश्वर. कारण इथे राजामधला आ आहे आणि ईश्वरमधला ई आहे, आणि अ अधिक ईचा, आ अधिक ईचा बिना मात्राला ए होतो, आणि हा ए ज्या व्यंजनात मिक्स होतो तिथे एक मात्रा लागते, म्हणून आपला आन्सर ब, राजेश्वर. लोकोपकार या शब्दाचा संधी विग्रह कोणता? पर्याय बघा, लोक अधिक उपकार, लोकप अधिक कार, लो अधिक कोपकार, नंतर आहे ड, लोक अधिक पकार. आपला आन्सर आहे अ, लोक अधिक उपकार. कारण अ अधिक उचा ओ होतो. अ किंवा आचा, अ किंवा आ पुढे रस्व उ किंवा दीर्घ उ आल्यास त्या दोचा ओ होतो, म्हणून आपला आन्सर अ, लोक अधिक उपकार. समोरचा प्रश्न, सुंदर फूल कोणता समास आहे? तत्पुरुष, समाहार, कर्मधारय, बहुव्रीही. आता सुंदर हा शब्द विशेषण आहे, तर नक्कीच आपला आन्सर कर्मधारय ड. याचे विग्रह होते सुंदर असे फूल म्हणजे कर्मधारय तत्पुरुष समास. प्रश्न नंबर 22, रामाने पत्र लिहिले. येथे रामाने कोणती विभक्ती आहे? राम हा शब्द कर्ता आहे, पत्र हा शब्द कर्म आहे, कर्त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे, आणि ने हा प्रत्यय तृतीय विभक्तीचा आहे. ने हा प्रत्यय तृतीय विभक्तीचा आहे. आपला आन्सर आहे क, तृतीय विभक्ती. समोरचा प्रश्न 23 नंबर, खालीलपैकी भावाचक नाम कोणते?
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? पर्याय बघा. नंबर 1 वर आहे, अ वर आहे धावणे, ब मुलगा, क पुस्तक आणि ड सुंदरता. हा प्रश्न संदिग्ध आहे कारण याच्यात आन्सर 2 आहे. धावणे हे पण भाववाचक नाम आहे आणि सुंदरता हे पण आपलं भाववाचक नाम आहे. प्रश्न नंबर 24. खालीलपैकी योग्य शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखा. पहिलं वाक्य आहे, तो घरातून बाहेर आला, तो शाळेत जातो, तो शाळेत जातो आणि तो आला. आपला आन्सर आहे अ, तो घरातून बाहेर गेला, घरातून. या शब्दाला आतून हा शब्दयोगी अव्यय लागलेला आहे म्हणून आपला आन्सर अ, शब्दयोगी अव्यय. प्रश्न नंबर 25. हुशार विद्यार्थी येथील हुशार शब्दाची जात ओळखा. पर्याय बघा. नाम, विशेषण, सर्वनाम आणि क्रियापद. हुशार हा शब्द विद्यार्थीबद्दल माहिती येत आहे म्हणून आपला आन्सर आहे ब, विशेषण. आणि त्यातील तो आहे आपलं गुणवाचक विशेषण. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.